हाकेंना उद्देशून नाही बोललो मी. हाकेंना सांगितलं की ज्या काँग्रेसमुक्त भाजपचा जो नारा होता, भारतचा नारा होता भाजपचा, त्याच्यामध्ये काँग्रेसमधनंच नेते आयात करून त्यांना मुख्यमंत्री मंत्री बनवलं आणि जे कार्यकर्ते म्हणजे इमानदारीने काम करत आहेत त्यांना काही मिळालं नाही. हे भाजपची जी कमतरता आहे, जे भाजप आपलं यश सांगतं त्या यशावरचं हे विश्लेषण होतं. हाकेंवर व्यक्तिगत टीका टिप्पणी नव्हती त्याच्यामध्ये. आता राहली प्रश्न राष्ट्रीय राजकारणाची, तर मी राष्ट्रीय प्रवक्ता पण आहे, हे शैलेंद्र परांजपेंना मला आवर्जून सांगायचं आहे, पण प्रश्न तो नाही आहे. मी विश्लेषण करत होतो. मी कोणाच्या बाबतीत व्यक्तिगत कधीही टिप्पणी करत नाही, तो माझा स्वभाव नाही आहे. हे विश्लेषण आहे. मला सांगा, आणि त्याच्यावर उदाहरण दिलं मी ते सांगितलं, अहो ईडी इन्कम टॅक्स सीबीआयच्या रेट नंतर आलेले लोक आहे ना. मला सांगा ना, ईडी इन्कम टॅक्स सीबीआयच्या रेट नंतर आले ना. हाकेजी एक मिनिट मला बोलू द्या, मग तुम्ही बोला. मला बोलू द्या, मग तुम्ही बोला. हाकेजींना बोलू द्या. नाही हाकेजी, मी जे बोलतोय ते मला बोलू द्या ना. बोला मला बोलू द्या, मग तुम्ही बोला ना. आमच्या पक्षातले जे नेते गेलेले आहेत ते ईडी इन्कम टॅक्स सीबीआयच्या रेट नंतर गेलेले आहे. हेमंता बिसाव शर्मावर आपण कोणते आरोप केलेले होते आपण आठवा, आणि त्याच्यानंतर ते आले. शिवेंद्र उद्दुकारी तसेच गेलेले आहेत. असे अनेक जे आहेत नेते जे आहेत, महाराष्ट्रातले किती नेते गेले, अख्खीच्या अख्खी शिवसेना आणि NCP तुम्ही कशी गिळली हे पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. ईडी इन्कम टॅक्स सीबीआयशिवाय दुसरं काहीच नव्हतं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे या गोष्टी विश्लेषणाच्या बाहेर जाऊ शकत नाहीत. अशी माझी विनंती आहे परांजपे साहेबांना. मी कोणावर व्यक्तिगत टीका केलेली नाही आहे. मी टीका BJPवर केलेली आहे की BJP जे सांगतं की आम्हाला असा सपोर्ट आहे, आम्हाला तसा सपोर्ट आहे, मग या सगळ्या संस्थांचा वापर, निवडणूक आयोगाचा वापर, मतदान करू देणे नाही, मतदान इरिलिव्हंट करणे, आणि त्याच्यानंतर नेतेसुद्धा बाहेरून आणणे, याच्यात काय एक्सपान्शन आहे? हे काही पॉलिटिकल जाणं होतं का की एखाद्या पक्षातून दुसऱ्या पक्षात नेते जातात ना? पण हे राजकीय होतं का? हे राजकीय नव्हतं, तर हे दबावातून होतं. हे संस्थांच्या वापराच्या दबावातून होतं, आणि हे बियॉन्ड डाऊट सगळं प्रूव्ह झालेलं आहे. त्यामुळे मी काही वेगळं बोलत नाही आहे. अतुलजी, तुमचं अभिनंदन. पाच पैकी एका राज्यात तुमची सत्ता येणार आहे. केरळमध्ये काँग्रेस सत्तेत येईल. कसं बघता या विजयाकडे? आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या संदर्भातले प्रश्न सगळेच मीडियावाले आम्हाला विचारतात की केरळ में तुम जीत गए तो फिर अभी तुम्हारा क्या कहना है. प्रश्न हा नाही आहे. प्रश्न हा आहे की निवडणुका ह्या इतक्या निष्पक्ष झाल्या पाहिजे की आता 2014च्या पूर्वी निवडणुका व्हायच्या तेव्हा यांनी EVM वर पुस्तक लिहिलं, प्रस्तावना लिहिली आहे बरं अडवाणींनी, जीवन नरसिंहरावजींनी पुस्तक लिहिलं यांच्या नेत्यांनी, आणि त्याला प्रस्तावना अडवाणींनी लिहिलेली आहे. पण तरी पण निवडणुका झाल्यानंतर एक हसतमुख हस्तांतरण जे आहे ते होताना दिसत होतं. असे आरोप नव्हते होत. आता जे आरोप होतात आहे त्याचं विश्लेषण जे आहे ते जे तटस्थ लोक आहेत परांजपेसारखे, त्यांनी करायला पाहिजे की खरंच ईडी इन्कम टॅक्स सीबीआयचा वापर झाला नाही का? तुम्हाला एखाद्या निवडणुकीमध्ये NIA BSF उतरावं लागतं, CRPF उतरावं लागतं, पोलीस आहे, सेंट्रल पोलीस आहे, आणि नंतर 2 दिवस शेवटले 3 दिवस NIA पण तुम्ही उतरवता. आणि ज्या म्हणजे निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन होत असताना निवडणूक आयोग काहीच करत नाही. आणि या देशातले तटस्थ इंटेलेक्च्युअल लोक जे आहेत ते लोक जर शांतपणे हे सगळं बघत असेल तर मग लोकशाही राहिली का? जिंकणे हारण्याचा प्रश्न नाही आहे. लोकांची मर्जी आहे, लोक राजे आहेत. लोकांनी कोणाला जिंकवायचं, कोणाला हरवायचं, हा लोकांचा अधिकार आहे लोकशाहीमधला. पण तो खऱ्या अर्थानं त्यांना वापरता येतो आहे का? आसाममध्ये डिलिमिटेशन परिसीमन कसं झालं हे माहिती नाही आहे का लोकांना? त्यामुळे उगाच म्हणजे काहीतरी काँग्रेसच्या लोकांना बोलायचं म्हणून बोलणं योग्य नाही आहे.